आज निवडणूक प्रक्रिया ही पार पडते आहे आणि या ठिकाणी खुद्द माजी आमदार दिलीप वाघ यांचे बंधू आहेत संजय नाना, त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत। त्यांना मारलं गेलं अशा विविध अफवा या ठिकाणी पसरल्या आहेत। आपल्यासोबत नानाशी आपण बोलूया। नाना, काय सांगाल, हा सगळा घाणेरडा प्रकार सुरू आहे, आपण काय सांगाल? मी आता पाचोरा शहरामध्ये कृष्णपुरीमधील बूथवर उभा आहे, तिथे अनेक प्रकारचे कार्यकर्ते उभे आहेत। आमच्याजवळ राष्ट्रवादी आमच्या पक्षाच्या अपक्षाच्या दिलीप वाघ यांच्या प्रचाराचा अनेक बूथवर आम्ही आज शहरातून आता चक्कर मारलो। पाचोरा शहरातून सर्व बूथवर अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मुद्दामून विकास पाटलांना मारहाण झाली, विकास पाटलांना असं झालं, विकास पाटील पक्षातून फुटून गेले, अशा प्रकारच्या खोट्या अफवा आणि काही कार्यकर्ते देखील फुटून गेले, अशा असंख्य कार्यकर्त्यांचा इकडे तिकडे गेले अशा अफवा पसरत आहेत। कोणताही कार्यकर्ता कुठे गेला नाही, तुरळक 1-2 कार्यकर्ते गेले असतील, परंतु सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्याबरोबर राहणार आहेत। भावना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। मतदारांना तुम्ही या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल काय आव्हान? एकच गणित आहे, सर्वात मोठं एकच गणित आहे। समोर जनशक्ती आहे आणि इकडे जनशक्ती आहे। तिची ताकद जनशक्ती दाखवून देणार आहे। जनशक्तीमुळे विविध प्रकारच्या अफवा केल्या जात आहेत, विविध प्रकारच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, मारहाण केली जाते, परंतु आमचे जे मावळे आहेत ते घाबरणार नाही। विकास पाटील संघटना म्हणून सर्व कार्यकर्ते आमचे इथे उभे आहेत। फक्त नामोहरम करणे कार्यकर्त्यांना हा उद्योग चालू आहे। आनंद भाऊच्या कानावर मला काय ऑफर आल्या, मला काय ऑफर आल्या, मी नानांना बी कानावर टाकले नाही, भाऊच्या बी कानावर टाकलेलं आहे। अगदी त्यांना समोरच्याशी फोनवर बोलणं, कोणी स्पीकर फोनवर बोलणं करून दिलेलं आहे की काय नगराध्यक्ष पदापासून ऑफर, काय पैशाच्या ऑफर, अनेक ऑफर आल्या, 3 पक्षाच्या आल्या। मी छातीवर ठाम सांगतो, कोणी ऑफर त्याचं नाव बी जाहीर करू शकतो मी, पण आपल्याला काही कोणाला विषय नाही। अशा ऑफर असताना मी अशा ऑफर असताना आम्ही कुठे गेलो नाही, भाऊला नाना साठा काढला। सर, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नाही निश्चित? काय विषय नाही। भाऊचं नाना जेवढं प्रेम आहे, कार्यकर्त्याचं एवढं प्रेम आहे, इथं सगळे कार्यकर्ते दिसत आहे तुम्हाला, अगदी कार्यकर्ते। या पाचोरा भडगाव मतदारसंघात विकास पाटलाला केसाला धक्का लावायची कोणी हिंमत? ठीक आहे सर, तर आपण काय सांगणार याबद्दल बाकी कार्यकर्त्यांना जे तुम्हाला कॉल करतात ते? आमचे कार्यकर्ते ठाम उभे, जे होईल ते पाहिला जाईल। कसं आहे, इलेक्शन भाऊंनी अगोदरही सांगितलं तर 2 दिवसाचा आहे, कार्यकर्त्यांनी आपापसामध्ये वाद घालू नये, कुठल्याही पक्षाचा जो सामायिक वागवा, निवडणूक सारखी लढवा, त्याबद्दल आपण काय सांगणार? 100% भाऊने आवाहन केलं, तर मी वेळोवेळी आवाहन केलंय की पाचोरा भडगाव मतदारसंघाचं सगळ्या कार्यकर्ते जे जे पक्षाचं काम करतात, ज्याने ज्या विचाराने काम करावं, पण आपसात वाद करू नये। त्याचं कारणच आहे की आम पब्लिक जे मतदान आपण ते येणार आहे, अफवा पसरल्या तर ते लोक मतदान पण येत नाही। ज्याने ज्या पद्धतीने काम करू द्या, ज्याचे विचार करू द्या, ज्या नेत्यासाठी काम करू द्या, पण कुठेही वाद घालू नका, भांडण करू नका, असं आमचं राष्ट्रवादीचं आमचं आव्हान आहे राष्ट्रवादीचं। चालेल सर, धन्यवाद।